नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आज स्वागत करतो आपण सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत कंपल्सरी इंग्लिश शॉर्ट स्टोरी पार्ट 2 द फाउंटन लंचियन बाय साकी, सेमिस्टर 5th क्लास DYBA। तर ही शॉर्ट स्टोरी नंबर 1 ही प्रोजमधली आपण चालू केलेली आहे। त्यातला पार्ट 1 आपण रेकॉर्ड केलेला आहे आणि चॅनलवर अवेलेबल आहे। तर आपण बघितलं नसेल तर तो बघून घ्या। चला तर आपण चालू करूया। द स्मिथली डब्स आर इन टाउन, सेड सर जेम्स। सर जेम्स म्हणाले की स्मिथली डब्स या शहरामध्ये आले आहेत। आय विश यू वुड शो देम सम अटेन्शन। माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांना अटेन्शन द्यावं किंवा त्यांच्याकडे लक्ष द्यावं। आस्क देम टू लंच विथ यू ॲट द रिट्स ऑर समवेअर। त्यांना विचारावं की जेवणासाठी रिट्स म्हणजे एक रेस्टॉरंटमध्ये त्यांना आमंत्रित करावं। फ्रॉम द लिटल आय हॅव सीन ऑफ द स्मिथली डब्स, आय डोंट थिंक आय वॉन्ट कल्टिवेट देअर ॲक्वेटन्स, सेड लेडी ड्रॅकमंटन। म्हणजे काय? लेडी ड्रॅकमंटन म्हणाल्या की मी त्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे, त्यामुळं मला नाही वाटत की मी त्यांच्याकडं लक्ष द्यावं। कल्टिवेट म्हणजे काय? हेअर टू एनकरेज अ डेव्हलप, म्हणजे त्यांच्याकडं लक्ष द्यावं। मला नाही वाटत की मी त्यांच्याकडं लक्ष द्यावं, की स्वतःला एनकरेज करावं आणि त्यांच्याकडं लक्ष द्यावं, किंवा एनकरेज करणे त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी स्वतःला एनकरेज करावं। दे ऑलवेज वर्क फॉर अस ॲट इलेक्शन टाइम्स, सेड हर हजबंड। म्हणजे काय? लेडी ड्रॅकमंटन आणि सर जेम्स हे पती पत्नी आहेत आणि लेडी ड्रॅकमंटनना त्यांचा पती म्हणजेच सर जेम्स म्हणतात की दे ऑलवेज वर्क फॉर अस ॲट इलेक्शन टाईम। ज्या स्मिथली डब्स आहेत त्या आपल्या इलेक्शनच्या वेळेस आपल्याला मदत करतात किंवा काम करतात, आपल्यासाठी काम करतात। मग आता सर जेम्स हे कोणीतरी चांगल्या राजकारणी कुटुंबातले आहेत आणि स्मिथली डब्स या एखाद्या राजकारण्यांना मदत करण्यासाठी जसे त्यांचे फॅन फॉलोअर असतात तसे ते मदत करतात। त्याचप्रमाणे ते इथं कंडिशन आहे आणि त्यामुळंच की एखाद्या राजकारण्याला जर एखादा कार्यकर्ता इलेक्शनच्या वेळी चांगलं काम करत असेल त्या पॉलिटिशियनसाठी, तर त्याचं कर्तव्य बनतं की इतर वेळी आपल्या कार्यकर्त्यांना चांगली वागणूक द्यावी किंवा त्यांच्याकडे अटेन्शन द्यावं, त्यांचं मन जपावं। त्यासाठीच सर जेम्स म्हणजेच लेडी ड्रॅकमंटन यांचा पती त्यांच्या स्मिथली डब्स यांच्याकडे अटेन्शन देण्यासाठी लेडी ड्रॅकमंटनना सांगतो। आय डोंट सपोज दे इन्फ्लुएन्स व्हेरी मेनी वोट्स, बट दे हॅव ॲन अंकल हू इज one of my ward committees, and another uncle speaks sometimes at some of our less important meetings. Those sort of people expect some return in shape of hospitality. म्हणजे काय? तर सर जेम्स म्हणतात की इलेक्शनच्या कामाच्या वेळी आपल्याला मदत करतात आणि मला नाही वाटत की ते जास्त काही वोट हे इन्फ्लुअन्स करतात। परंतु त्यांचे 2 अंकल आहेत
हे वॉर्ड कमिटीमध्ये आहेत आणि दुसरे अंकल हे काही महत्त्वाच्या किंवा कमी महत्त्वाच्या अशा मीटिंगमध्ये ते बोलतात. म्हणूनच अशा प्रकारचे लोक हे रिटर्नमध्ये, की त्यांनी जी सेवा केली आपल्यासाठी, ती सेवाच्या बदल्यात काहीतरी अपेक्षा ठेवतात, तर त्या अपेक्षा त्यांना आदरातिथ्य मिळावं एवढ्यापर्यंतच असतात. मग आपणही ते त्यांना जेवढी त्यांची इच्छा किंवा अपेक्षा आहे त्याप्रमाणे द्यायला पाहिजे. एक्सपेक्ट इट एक्सक्लेम लेडी डॅकमिंटन. म्हणजे लेडी डॅकमिंटन उद्गारते किंवा आश्चर्यचकित होऊन बोलते की अपेक्षा, द मिसेस स्मिथली डब्स डू मोर दॅन दॅट. म्हणजे फक्त अपेक्षाच नाही तर मिसेस स्मिथली डब्स या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन त्यांची अपेक्षा असते. दे ऑलमोस्ट डिमांड इट. म्हणजे त्यांना ते पाहिजेच असतं, फक्त त्यांची अपेक्षाच नसते तर त्यांना ते पाहिजेच असतं. दे बिलॉंग टू माय क्लब अँड हँग अबाउट द लॉबी जस्ट अबाउट लंच टाईम. ऑल 3 ऑफ देम with 3 tongues hanging out of their mouths and 6 course look in their eyes. If I were to breathe the word lunch, they would hustle me into a taxi and scream Ritz or Dudons to the driver before I knew what was happening. म्हणजे काय तर मिसेस स्मिथली डब्स या फक्त अपेक्षाच ठेवत नाही, तर त्या अपेक्षेच्या पुढं त्यांना ती गोष्ट पाहिजेच असते. आणि त्या माझ्याच क्लबमध्ये आहेत आणि मी त्यांना पाहते की त्या तिघी ज्या स्मिथली डब्स आहेत त्या 3 सिस्टर्स आहेत आणि त्या तिघींनाही मी बघते की त्यांची जीभ, तिघींच्याही जिभा हा या लटकलेल्याच असतात की एखाद्याने जेवण ऑफर करावं यासाठी. आणि जर इफ आय वर टू ब्रीथ, म्हणजे मी जर माझ्या तोंडून लंच हा शब्द जरी उच्चारला, जेवण हे शब्द जरी उच्चारला, तरी ते मला टॅक्सीमध्ये ढकलतील आणि ओरडतील की रिट्स एखाद्या रेस्टॉरंटचं नाव घेतील, ज्या की लक्झरियस रेस्टॉरंट असेल त्याचं नाव घेतील आणि त्या ड्रायव्हरला तिथं जाण्यासाठी सांगतील, जे की मला काही समजण्याच्या आत ही कृती करतील. ऑल द सेम आय थिंक यू आउट टू आस्क देम टू अ मील ऑफ सम सॉर्ट, पर्सिस्टेड सर जेम्स. म्हणजे ते सर्व खरं आहे, परंतु मला असं वाटतं, सर जेम्स म्हणतात ते सर्व खरं आहे, परंतु मला असं वाटतं की तुम्ही त्यांना जेवणासाठी आमंत्रित केलं पाहिजे. I consider that showing hospitality to the Smithley Dubs is carrying free food principles to a regrettable extreme, said Lady Rackmanton. Regrettable म्हणजे काय तर worthy of feeling sad about something, म्हणजे चुकून काहीतरी कृती केल्यासारखी भावना, दुःखाची भावना. तर किंवा पश्चातापाची भावना. आय कन्सिडर दॅट शोईंग हॉस्पिटॅलिटी म्हणजे स्मिथली डब्स यांना फ्री मोफत जेवण देण्याचं जे प्रिन्सिपल आहे की हॉस्पिटॅलिटी त्याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना देतो आहे, पण हे विचारसुद्धा करणं किती रिग्रेटेबल, पश्चातापाची गोष्ट आहे असं लेडी रॅकमिंटन म्हणते. आय हॅव एंटरटेन द जॉन्सेस अँड द ब्राउन्स द
snappers and lubricants and heaps of others whose names I forget. But I don't see why I should inflict the society of Mrs. Smithley Dubs on myself for a solid hour. म्हणजे लेडी ड्रॅकमंटन म्हणतात की मी अनेको चांगल्या इन्फ्लुएन्सर लोकांना जेवणासाठी घेऊन गेले आहे, त्यांच्यासोबत त्यांना एंटरटेन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जॉन्सिस अँड ब्राउन्स अँड स्नेपेमर्स अँड लुब्रिकॉफ्स अँड हिप्स ऑफ ऑदर्स हे सुद्धा आहे, ज्यांची काहींची तर नावंसुद्धा मी विसरून गेले. पण तरीही मला ते वाटत नाही की स्मिथली डब्स यांच्यासोबत मी एक तासभर जेवणासाठी वेळ द्यावा. इमॅजिन इट, 60 minutes more or less of unrelating gobble and gabbles. Why can't you take them on, Millie? She asked, turning off fully to her sister. म्हणजे ही कल्पनाच करवत नाही की 60 मिनिटं कमी जास्त जे की अनरिलेटिंग, नेव्हर एंडिंग अँड गॉबल अँड गॅबल हेअर मिनिंगलेस कॉन्व्हर्सेशन, म्हणजे न संपणारं पण मिनिंगलेस, अर्थनिहाय, म्हणजे काहीच अर्थ नसणारं असं त्यांचं संवाद हे त्यांच्यासोबत करणं किंवा त्यांचं ऐकणं हे 60 मिनिटाचं कल्पनाच करवत नाही. वाय यू कांट टेक टू देम, म्हणजे मिली तू का त्यांना घेऊन जात नाही? लेडी ड्रॅकमंटन ही तिच्या सिस्टर म्हणजे बहिणीला, मिलीला विचारते की तू का त्यांना एंटरटेन करण्यासाठी घेऊन जात नाहीस बाहेर कधी कुठं. ती खूप मोठ्या आशेने तिला विचारते. आय डोंट नो देम, सेड मिली हॅस्टली. त्वरित प्रत्युत्तर देताना मिली असं तिला म्हणते, लेडी ड्रॅकमंटनला, की त्यांना मी माहीत नाही आणि मलाही त्या माहीत नाहीत. ऑल द बेटर यू कॅन पास युअर सेल्फ ऑफ ॲज मी. म्हणजे मी त्यांना घेऊन जाण्याच्या ऐवजी तू जर त्यांना घेऊन गेलीस तर ते खूप चांगलं राहील, बरं राहील. पीपल से दॅट वी आर सो अलाइक दॅट दे कॅन हार्डली टेल अस अपार्ट. लोक असं म्हणतात की तू आणि मी इतक्या जुळ्या बहिणी आहोत की त्यांना ओळखण्यात सुद्धा कठीण जातं की कोण मिली आहे आणि कोण लेडी ड्रॅकमंटन आहे. अँड आय हॅव ओनली स्पोकन टू दीज टायरसम यंग वुमन अबाउट ट्वाईस इन माय लाईफ. म्हणजे मी सुद्धा लेडी ड्रॅकमंटनना फक्त 2 वेळाच भेटलेली आहे, ॲट कमिटी रूम्स अँड बोट टू देम इन अ क्लब. म्हणजे कमिटी रूम्समध्ये आणि क्लबमध्ये अशा 2च ठिकाणी त्यांना भेटलेली आहे. एनी ऑफ द क्लब पेज बॉयज विल पॉइंट देम आउट टू यू. तिथे असणारा कोणीही क्लब पेज बॉय, अ बॉय हू इज एम्प्लॉयड टू रन एरंड्स. म्हणजे तिथे काम करणारा, क्लबमध्ये काम करणारा एखादा मुलगा हा तुला
तिथं त्यांच्याकडं बोर्ड दाखवून सांगेल की यास ते आहेत. दे वर ऑलवेज टू बी फाउंड लोलिंग अबाउट द हॉल जस्ट बिफोर द लंच टाईम. त्या तुला लंच टाईमच्या वेळीस म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळीस तुला त्या क्लबच्या डायनिंग हॉलच्या शेजारी तुला त्या सोबतच दिसतील. माय डिअर बेटी, डोंट बी अपसेट, प्रोटेस्टेड मिली. मिली ही प्रत्युत्तर देते की माय डिअर बेटी डोंट बी अपसेट, म्हणजे मला तुला जे काम आहे ते मला सांगू नको, असं ती म्हणते. आय हॅव गॉट सम पीपल लंचिंग विथ मी ॲट द कार्लटन टुमॉरो अँड आय एम लिव्हिंग टाऊन द डे आफ्टरवर्ड्स. म्हणजे काय तर माझा हा उद्यासाठी वेगळा प्लॅन आहे की कार्लटन या रेस्टॉरंटमध्ये काही लोकांसोबत मी जेवायला जाणार आहे आणि त्यानंतर मी हे शहरच सोडून दुसरीकडे जाणार आहे. व्हॉट टाईम इज युअर लंच टुमॉरो आस्क्ड लेडी ड्रॅकमंटन रिफ्लेक्टिव्हली. आता लेडी ड्रॅकमंटन सुद्धा तिला प्रश्न विचारते की जेवणासाठी जाणार आहे ते खरं आहे, पण तुझा लंच टाईम कोणता आहे उद्याच्या दुपारच्या जेवणाचा. 2 o'clock सेड मिली. मिलीने हे उत्तर दिलं की 2 वाजता. गुड सेड हर सिस्टर, म्हणजे लेडी ड्रॅकमंटन गुड असं म्हणते. आणि द स्मिथली डब्स शाल लंच विथ मी टुमॉरो. इट शॅल बी रादर ॲन अम्युझिंग लंच पार्टी, ॲट लिस्ट आय शॅल बी अम्युज्ड. म्हणजे माझ्यासाठी एक आनंददायी किंवा आश्चर्यकारक असं उद्याच्या जेवणाची पार्टी होणार आहे आणि मी सुद्धा स्मिथली डबसोबत उद्या जेवणासाठी जाणार आहे, असं ती लेडी ड्रॅकमंटन म्हणते. द लास्ट 2 रिमार्क्स शी मेड टू हरसेल्फ, म्हणजे लास्टचे जे दोन वाक्य बोललेली आहे ती स्वतःसाठीच बोललेली आहे. Other people did not always appreciate her ideas of humor. Sir James never did. म्हणजे बाकीचे जे लोक असतात ते लेडी ड्रॅकमंटनच्या ज्या आयडिया असतात आनंदाच्या किंवा ह्युमरच्या त्यांना ॲप्रिशिएट करत नाहीत, त्यांना दाद देत नाहीत. आणि सर जेम्स तर पती असल्यामुळं ते दाद देणं त्याच्या ह्युमरसाठी, आयडिया ऑफ ह्युमरसाठी हे शक्यच नाही. द नेक्स्ट डे लेडी ड्रॅकमंटन मेड सम मार्क्ड व्हेरिएशन्स इन हर युज्युअल टॉयलेट इफेक्ट्स. टॉयलेट इफेक्ट्स म्हणजे द वे समवन ड्रेसेस अप और युजेस मेकअप. बघा इथं काय शब्द काय वापरला, टॉयलेट इफेक्ट्स. जिथं आपण मेकअप म्हणतो त्याला टॉयलेट इफेक्ट असं शब्द किंवा फ्रेज आलेली आहे. आता लेडी ड्रॅकमंटन दुसऱ्या दिवशी चांगला मेकअप करते, ज्याच्यामध्ये तिच्या दररोजच्या लुकपेक्षा तिला वेगळा लुक घ्यायचा असतो म्हणून ती थोडा मेकअप करते. शी ड्रेस्ड हर हेअर इन ॲन अनकस्टमड मॅनर अँड पुट ऑन अ हॅट दॅट ॲडेड टू द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हर अपीअरन्स. म्हणजे ती तिचे केस विस्कटलेले ठेवते आणि त्याच्यावर टोपी चढवते आणि त्यासोबतच तिचा पेहराव हा बदल करते. When she had made 1 or 2 minor alternations, a change made to someone, something or someone. म्हणजे तिच्यामध्ये 1 आणि 2 काही छोटेसे बदलाव केले तिने. शी वॉज सफिशियंटली अनलाईक हर युज्युअल
smart self to produce some hesitation in her greeting, which the Mrs. Smithley Doves bestowed on her in the club lobby. म्हणजे तिने थोडेसे काही चेंजेस केले तिच्या हावभावामध्ये आणि अपिअरन्समध्ये, की थोडं जेव्हा ती स्मिथली डब्सला भेटली क्लब लॉबीमध्ये, तेव्हा सुद्धा तिने त्यांना ग्रीटिंग देत असताना थोडं हेजिटेशन दिलं, म्हणजे थोडं दचकल्यासारखं केलं. शी रिस्पॉन्डेड however with a readiness which set their doubts at rest. What is the Carlton like for lunching in? She asked breezily. म्हणजे जेवणासाठी उद्याच्या काय आहे तिने विचारलं. The restaurant received an enthusiastic recommendation from the three sisters. त्या 3 सिस्टर्सने, ज्या स्मिथली डब्स 3 सिस्टर्स होत्या, त्यांनी रेस्टॉरंटसाठी काही रेकमेंडेशन अतिशय उत्साहाने दिलेलं आहे. लेट्स गो अँड लंच देअर शॅल वी, शी सजेस्टेड. म्हणजे ती म्हणते की चला तर जाऊया जेवणासाठी, तिने सुचवलं. अँड इन अ फ्यू मिनिट्स टाइम द स्मिथली डब्स माइंड वॉज contemplating at close quarters a happy vista of baked meats and approved vintage. Vista here wide range of variety of foods. म्हणजे जेव्हा लेडी रॅकमंटनने सुचवलं की जेवणासाठी त्यांना 3 सिस्टर्स स्मिथली डब्स यांना आमंत्रित केलं आणि जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी चला म्हणलं, तर तेवढ्यात त्यांनी काही मिनिटातच स्मिथली डब्सच्या माइंडमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं अन्न आणि शिजवलेलं मांस यासाठी त्यांनी ऑर्डर दिली. आर यू गोइंग टू स्टार्ट विथ कॅव्हिअर? कॅव्हिअर म्हणजे द एग्स ऑफ व्हेरियस लार्ज फिश इटन ॲज फूड अँड डेलिकसी. म्हणजे मोठ्या माशाचे अंडे हे शिजवून ते खाल्ले जातात. तर त्यांनी ते सुरुवात त्याने केली. आय एम confined there Lady Rackmanton and Smithley Doves started with the caviar. म्हणजे त्यांनी जे मोठ्या माशाचे अंडे असतात त्यांनी सुरुवात केली. The subsequent dishes were chosen in the same ambitious spirit, and by the time they had arrived at a wild duck course, it was beginning to be a rather expensive lunch. म्हणजे त्यांनी माशाच्या अंड्याचं खाल्लेच, पण त्यानंतर त्यांनी जे जंगली बदक असतो तर ते त्यांनी मागवला आणि ते खायला लागले. बाकीच्याही काही त्यांनी गोष्टी मागवल्या आणि या सगळ्या गोष्टींना बघून स्मिथली डब्सला वाटलं की आता हे लंच तर खूप महागाचा असा पडणार आहे. The conversation hardly kept pace with the brilliancy of the menu. म्हणजे त्यांच्यामध्ये बोलणं हे क्वचितच व्हायला लागलं किंवा होतही नव्हतं. अशा प्रकारचं त्यांचं जेवणावर ताव ते मारत होते. रिपीटेड रेफरन्सेस ऑन द पार्ट ऑफ द गेस्ट्स टू द लोकल पॉलिटिकल कंडिशन्स, टू द प्रॉस्पेक्टस in Sir James' constituency were met with vague odds and indeeds from Lady Rackmanton. तिने जेव्हा पॉलिटिकल जे लोकल पार्टी होती आणि त्यांच्यासोबत
बोलणं चालू केलं स्मिथ डब्स यांच्यासोबत, तेव्हा सर जेम्सच्या जी मतदारसंघ होता कॉन्स्टिट्युएन्सी, तर त्या मतदारसंघामध्ये जे त्यांचं बोलणं होतं त्यासोबतच ती लेडी रॅकमंटन यांनी त्याला फक्त वा एवढं खरंच अशा फक्त रिप्लाय त्यांनी दिला. हू माईट हॅव बीन एक्सपेक्टेड टू बी स्पेशली इंटरेस्टेड, म्हणजे काही गोष्टी ज्या इंटरेस्टेड होत्या त्यासाठीच त्यांनी हा रिप्लाय दिला. आय थिंक वेन द इन्शुरन्स ॲक्ट इज अ लिटल बेटर अंडरस्टूड इट विल लूज सम ऑफ इट्स प्रेझेंट unpopularity, hazarded Cecilia Smith Dubs. सिसिलिया स्मिथली डब्स ही एक स्मिथली डब्स आहे, जिचं सिसिलिया नाव आहे. आणि ती असं म्हणते की तिला वाटतं जेव्हा इन्शुरन्स ॲक्ट आला तो थोड्याच लोकांना किंवा थोडा समजला गेला आणि त्यामुळंच त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये तो पोहोचला नाही, कारण त्याने सगळ्यांना समजेल अशी त्याची भाषा नव्हती किंवा ते सगळ्यांपर्यंत पोहोचला नाही, समजला नाही, असं सिसिलिया स्मिथली डब्स म्हणतात. विल इट आय डेअर से आय एम अफ्रेड पॉलिटिक्स डोंट इंटरेस्ट मी व्हेरी मच लेडी रॅकमंटन. लेडी रॅकमंटन यावर म्हणतात की माझी तर काही त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट नाही, काही रुची नाही आहे पॉलिटिक्समध्ये, त्यामुळे मी त्याच्यापासून दूर राहते आणि मला त्याची भीती वाटते. द 3 मिसेस स्मिथली डब्स पुट डाऊन देअर कप्स ऑफ तुर्किश कॉफी अँड स्टेअर, म्हणजे तिन्ही ज्या सिस्टर्स होत्या त्यांना लेडी रॅकमंटन एका चांगल्या पॉलिटिकल पार्टीच्या एका व्यक्तीच्या पत्नी होत्या, चांगल्या पॉलिटिकल करिअर असं बॅकग्राऊंड असणाऱ्या होत्या, तरीही त्या म्हणतायत की त्यांना पॉलिटिक्स आवडत नाही आणि त्यांना त्या पॉलिटिक्सची भीती वाटते. हे ऐकून त्यांनी त्यांच्या हातातील कप, जे तुर्किश कॉफीचे कप होते, त्यांनी ते खाली ठेवले आणि ते त्यांना निहाळायला लागले किंवा बघायला लागले. दे ब्रोक इन टू प्रोटेस्टिंग जिगल्स, म्हणजे ते त्यांच्यामध्येच वादविवाद किंवा गोंगाट घालायला लागले. ऑफकोर्स यू आर जोकिंग दे सेड, म्हणजे त्यातून त्यांना बोलल्या स्मिथली डब्स अशा म्हणाल्या की खरंच आहे की खरंच तुम्ही जोक करताय. नॉट मी वॉज disconcerting answer. Disconcerting, alarming, surprising. I can't make head or tail of these bothering old politics. म्हणजे मला याचं नवल वाटतं की नाही, मला या सगळ्याचं, या उत्तराचं, तुमचं जे तुम्ही उत्तर दिलं त्याचं आम्हाला नाही वाटत की आम्ही त्यातून सरप्राईज आहोत, आणि आम्हाला नाही वाटत की तुम्ही यापासून काही तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, रुची नाही. आणि त्यातून सुद्धा लेडी रॅकमंटन असं म्हणतात की आय कांट मेक हेड ऑर टेल ऑफ दिस बॉदरिंग ओल्ड पॉलिटिक्स, नेवर कुड अँड नेवर वॉन्ट टू. आय हॅव क्विट इनफ टू डू टू मॅनेज माय ओन अफेअर्स अँड दॅट्स अ फॅक्ट. म्हणजे मला त्या जुन्या झालेल्या राजकारणामध्ये तोंड खुपसणं, त्याचं डोकं किंवा शेपटी हे सुद्धा बघणं मला ते आवडत नाही. आणि मी नेवर कुड अँड नेवर वॉन्ट टू, म्हणजे मला ते मी करणारही नाही आणि मला त्याच्यामध्ये नाक खुपसणं हे आवडतच नाही. त्यामुळं कारण माझ्याकडे माझे
जे काही कामं असतात ते मॅनेज करण्यासाठी मलाच टाईम पुरत नाही आणि माझ्यासाठी सफिशियंट अशी माझी स्वतःची कामं आहे आणि हेच खरं आहे. दॅट्स अ फॅक्ट. बट एक्सक्लेम अमांडा स्मिथली डब्स. आश्चर्याने अमांडा स्मिथली डब्स ही दुसरी स्मिथली डब्स आहे अमांडा नावाची. ती कारण असं म्हणते की पण म्हणून ती आश्चर्याने त्याच्याकडे बघते. विथ अ सिक्वेल ऑफ bewilderment breaking into her voice. I was told you spoke so informingly about the Insurance Act at one of our social evening. मग ती तिच्या बोलण्यामध्ये जी अमांडा होती ती पण म्हणून उद्गारते आणि त्याच्यापुढे ती बोलायला लागते की बोलताना सुद्धा तिचा आवाज थोडा गुंततो आणि त्यानंतर ती बोलायला लागते की मी तुम्हाला इन्शुरन्स ॲक्टबद्दल एखाद्या सोशल इव्हिनिंग एखाद्या संध्याकाळी आपण भेटल्यानंतर इन्शुरन्स ॲक्ट काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेल. आय वॉज लेडी रॅकमंटन हू स्टेअर नाव. इट वॉज Lady Rackmanton who stared now. Do you know? She said, with a scared look around her. Rather a dreadful thing is happening. I am suffering from a complete loss of memory. आता इथं ट्विस्ट आला की इथपर्यंत ठीक होतं. सर्जनने सांगितलं, घरामध्ये वादविवाद झाला, लेडी रॅकमंटनने ऐकलं, त्यासोबतच त्यांनी मग एक प्लॅन बनवला आणि लेडी रॅकमंटननी त्यांचं काम ही त्यांच्या बहिणीवर सोपवण्यासाठी तिच्यासोबत बोलणं केलं. पण आता स्टोरी इकडं वळली की त्यांनी स्मिथली डब्सला आमंत्रित केलं, रेस्टॉरंटमध्ये घेऊन आल्या, जेवण ऑर्डर केलं आणि महागाचं असं जेवण ते जेवत होत्या. जेवता जेवता तुर्किश कॉफी ही त्यांनी घेतली आणि त्यांचं पॉलिटिक्स आवडतं नाही आवडतं किंवा इन्शुरन्स ॲक्ट याबद्दल बोलणं चालू होतं आणि त्यामध्ये लेडी रॅकमंटन अशा म्हणतात की मला पॉलिटिक्स तर आवडत नाही आणि मला माझ्याकडे बाकीचे अफेअर्स पण असतात, त्याच्यामुळं मला त्यांच्यात नाक घुसायला आवडत नाही. तर तेवढ्यात आता काय होतं तर लेडी रॅकमंटन या त्यांच्याकडे अचानक सगळ्यांकडे बघायला लागतात आणि त्यांच्याकडं बघून म्हणतात की लेडी रॅकमंटनना तुम्ही ओळखता का? विथ अ स्केअर लुक, म्हणजे त्या एक भीतीच्या लुकने त्यांच्याकडे बघतात आणि रॅदर ड्रेडफुल थिंग इज हॅपनिंग, म्हणजे तिथं काहीतरी भयानक असं घडतंय, भीतीदायक असं घडतंय काही त्यांच्याकडे. त्याच्यामुळं ते त्या हावभावाने बघायला लागतात. आय एम सफरिंग फ्रॉम अ कम्प्लीट लॉस ऑफ मेमरी, म्हणजे ते अचानकच बसल्या जागी ते बोलतात की मला असं वाटते की माझी मेमरी संपूर्णपणे लॉस झालेली आहे, मला काहीच आठवत नाही, मला त्याचा त्रास होतो आहे. आय कांट इवन थिंक हू आय एम, म्हणजे मला हे सुद्धा आठवत नाही की मी कोण आहे. आय रिमेंबर मीटिंग यू समवेअर अँड आय रिमेंबर you asking me to come and lunch with you here, and that I accepted your kind invitation. Beyond that my mind is positive blank. म्हणजे मला असं आठवतंय की तुम्ही मला जेवणासाठी बोलवलं होतं आणि मी आले, म्हणजे विचारलं होतं आणि मी आले, आपण जेवण घेतलं आणि तुमच्या जेवणाची जे आमंत्रण होतं ते मी स्वीकारलं आणि आले. त्याच्यानंतर माझं जे माइंड आहे ते पॉझिटिव्ह ब्लँक झालेलं आहे, मला काहीच आठवत नाही त्याच्या पलीकडचं. द स्केअर्ड लुक आफ्टर ट्रान्सफर्ड विथ द
इंटेन्सिफाईड pregnancy टू द फेसेस ऑफ हर कंपेनियन्स. पॉयग्नन्सी म्हणजे पॅनिक और फिअर, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर हे ऐकल्यानंतर आत्तापर्यंत त्यांच्यातला वाद संवाद चांगला चालू होता आणि तेवढ्यातच अचानक असं बोलणं झालं की ज्यांनी लेडी रॅकमॅन्टननी बोलवलं होतं जेवणासाठी स्मिथली डब्सला, त्या अतिशय आनंदाने आल्या होत्या, जेवण करत होत्या. त्यांनी कॉफी घेतली, पण अचानकच त्यांनी वाटलं, ते बोलत होत्या की त्यांची मेमरी लॉस झालेली आहे आणि सगळं उलटं होत चाललं होतं. हे कंडिशन बघून त्या सगळ्याच 3 स्मिथली डब सिस्टर्स आणि लेडी रॅकमॅन्टन ह्या सुद्धा स्वतःला भीती वाटते अशा कंडिशनमध्ये किंवा नाटक करत होत्या. म्हणजे ह्या तर नाटक करत होत्या, लेडी रॅकमॅन्टन नाटक करत होत्या भीती असल्याचं, पण स्मिथली डब्स या ठिकाणी आपण थांबूया. पुढल्या पार्टमध्ये बाकीचं बघूया.